आज बालेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडतोय। याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी त्यांच्या कार्यक्रमात बोलताना पक्षफुटीवर भाष्य केलं आणि नाव न घेता अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला। दरम्यान अजित पवार यांनीही आपल्या भाषणात महत्त्वाचे मुद्दे मांडले। आपल्याला राज्यात कधीच स्पष्ट बहुमत मिळालं नाही हे वास्तव आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी आघाडी करूनच सत्ता मिळवावी लागली असं त्यांनी सांगितलं। तसेच भाजपासोबत का गेलात या प्रश्नावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं। आम्ही नेहमी बेरजेचं राजकारण केलं आहे। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेवरही अजित पवार यांनी थेट भाष्य केलं आणि या योजनेविषयी खुलं आणि स्पष्ट मत मांडलं। तळागाळातील पक्षावर प्रेम करणारे, आजच्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या करता उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे सर्व प्रतिनिधी आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर 10 जून 1999 हा दिवस मला आज आठवतोय। त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी, संगमाजींनी, तारिक अन्वीरांनी, प्रफुल्ल पटेलांनी, छगन भुजबळ साहेब, मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते पाटील, पदमसिंह पाटील हे अनेक मान्यवर, हे सगळे ज्येष्ठ नेते होते आणि यांनी सर्वांनी मिळून आपण त्यावेळेस सर्वांनी पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वाभिमानातनं त्या ठिकाणी स्थापना झाली। तो दिवस आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीने कधी मागे वळून बघितलं नाही। आपल्याला पूर्ण बहुमत मिळालं नाही, आपल्याला नेहमी सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागलं, कारण त्याच्या आधीपासूनच राज्याची एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झाली की तिथं एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस हे साधारण जवळपास संपुष्टात आलेले होते। कुणाला आघाडी करावी लागायची, कुणाला युती करावी लागायची, केंद्रात कुणाला UPA करावं लागायचं, केंद्रात कुणाला NDA करावं लागायचं। अशा प्रकारची राजकीय परिस्थिती आपल्या देशाने, राज्याने पाहिली, हे कोणी नाकारू शकत नाही। आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाच्या प्रगतीची, उज्ज्वल भविष्याची आशा असलेला हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी वाटचाल सुरू केली आणि त्याच्यात प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी, सर्व जाती धर्माच्या सहकाऱ्यांनी, माझ्या लाडक्या बहिणींनी, आमच्या युवतींनी, युवकांनी, सगळ्यांनी, विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणाऱ्या माझ्या मान्यवरांनी, सगळ्यांनी त्याच्यामध्ये साथ दिली आणि पक्ष बघता बघता 26वा वर्धापन दिन करण्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचला। काही जण विचारतात की हो तुम्ही भाजप बरोबर गेला। मित्रांनो, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019ला शिवसेनेच्या बरोबर सरकार केलं होतं की नाही? केलं होतं। त्यावेळेस देखील काही तडजोड केलेली होती। शेवटी विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करून, आंदोलन करून, मोर्चे काढून चालत नाही। आपण साधू संत नाही, आपण उद्याच्याला लोकांना एक दिशा दाखवणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्याच्यातून बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत। त्याकरता यावेळेस आपण ज्यावेळेस भाजपच्या बरोबर NDA बरोबर जायचं ठरवलं, महाराष्ट्रात महायुती बरोबर जायचं ठरवलं, आम्ही सगळ्यांनी विचार केला की सेक्युलर विचारधारेचे चंद्रबाबू नायडू आहेत, ते देखील NDA बरोबर आले। एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही NDA बरोबर होत्या, लालू प्रसाद यादव हे पण NDA बरोबर होते। त्याचबरोबर वेगवेगळे मान्यवर यांनी NDA बरोबर काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आज देखील अनेक जण NDAच्या बरोबर आहे। शेवटी देशाचा विकास झाला पाहिजे, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना ह्या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे। त्याचं राहणीमान बदललं पाहिजे, आर्थिक सुबत्ता त्याच्यामध्ये आली पाहिजे। कुठल्याही घटकाला असं वाटता कामा नये हे लोक काम करत असताना आमचा विचार करत नाही। आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून नेहमीच महिलांना एक संधी देण्याचं काम, मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम
हे करण्यात आलेलं आहे. आता इथं आदिती तटकरे बसली आहे, त्याच्यामध्ये तिला विचारा, मागच्या वेळेस आपला दारुण पराभव लोकसभेला झाला, 4च जागा मिळाल्या. आम्हाला सगळ्यांना सांगितलं एक जागा तुम्ही महादेवराव शिवणकरांच्या करता सोडा, नाहीतर तिथं राजेश विटेकरची उमेदवारी ठरलेली होती. आपण ऐकलं, शेवटी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यातून 75% आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. प्रांताध्यक्षामुळं एक जागा निवडून आली, 25% झाले आणि तिथं थोडंसं गडबड झाली. लोकसभेला फटका बसल्यावर शेवटी लोकांची नाडी ओळखता आली पाहिजे. काय केल्यानंतर पुन्हा आपल्या महायुतीला पाठबळ मिळेल, काय आपल्या चुकलं, का कुठं आपण कमी पडलो, आणि त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि तिथून लाडकी बहीण योजना पुढे आली. जबाबदारी मोठी होती. अर्थसंकल्पामधले जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता, ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याला पैसे डीबीटीद्वारे येत नाही, त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं, मुलाबाळांकरता करावं, स्वतः करता करावं, असं बघणारा मोठा वर्ग साध्यापासून बाध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे. आणि त्याच्यामुळं तो विचार आपण केला. तो विचार करत असताना पुरुषांच्या करता पण आपण अनेक जण बळीराजा म्हणून काम करतात, शेतकरी म्हणून काम करतात, त्यांच्या करता देखील बरेच दिवस माझ्या मनात होतं की कुठंतरी यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवर जेवढं आपल्याला झेपेल. कारण मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो, बाबांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आपला प्रपंच करत असताना, आपल्या घराचं कारभारी पण करत असताना, तालुक्याचं, गावचं, जिल्ह्याचं, राज्याचं नेतृत्व करत असताना, आणि त्याच्यातून ही 65,000 कोटीचा भार हा राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये उचलला आहे.